नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. स्पर्धेमध्ये 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 टू व्हीलर बक्षीस आहेत. म्हणजे आज दिसताना अनेकांना वाटतं की एवढी मोठी बक्षिसं कशासाठी लावलेली आहेत. खरोखर ही पडद्याच्या बाहेरची बाजू झाली. पडद्या पाठीमागचं जे शेतकऱ्यांचं अर्थचक्र आहे हे जर आपण बघितलं तर आज आपली स्पर्धा जाहीर झाल्यापासून जवळजवळ 100 कोटींची उलाढाल शेतकरी वर्गामध्ये झालेली आहे. जे मी उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर जे 1 लाखाचं आदत बैल असतो, म्हणजे लहान बैल असतो, त्याची किंमत आज आपल्या स्पर्धा जाहीर झाल्यामुळे त्याची किंमत आज 10 लाखाच्या घरात पोचलेली आहे. जर कदाचित आपल्या स्पर्धेमध्ये त्यांनी जर एखादा गट पास केला किंवा प्राथमिक फेरी जरी पार केली तर त्याची किंमत ती 10 लाखावरून 25 लाखापर्यंत जाणार आहे. म्हणजे हे नवीन एक अर्थचक्र शेतकऱ्यांमध्ये तयार झालेलं आहे. आणि आज आपलं जे मगाशी जी नावं घेतली, बकासूर असेल, बैजा, हरण्या, अशी जी बैलांची नावं आहेत, आज ह्या बैलांच्या किमती जवळजवळ 3 ते 3.5 कोटीच्या घरामध्ये आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये कुठला दलाल व्यापारी अजूनपर्यंत तरी आलेला नाही. डायरेक्ट शेतकरी टू शेतकरी हा व्यवहार होतो. ना सरकारची GST किंवा सरकारचा हस्तक्षेप कुठला ह्या व्यवहारामध्ये. म्हणून हा डायरेक्ट फायदा शेतकरी टू शेतकरी अशा पद्धतीने व्यवहार होऊन शेतकऱ्यांसाठी नवीन एक अर्थव्यवस्था तयार होऊ शकते अशा मोठमोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणून खरं तर ही मोठी बक्षिसं ठेवण्यापाठीमागचं कारण आहे. आणि लवकरच एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय उदयन सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरच ह्या बैलगाडी शर्यतीचं जे प्रो बैलगाडी लीग आम्ही चालू करतो आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर ज्या कंपन्या एवढ्या मोठ्या ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्या शेती अवजार असतील किंवा पशुखाद्य असतील, ह्या सर्व कंपन्यांनी ह्या सर्व बैलांच्या जसे IPL मध्ये लिलाव होतात तसे येणाऱ्या काळामध्ये लिलाव होऊन ह्या कंपन्यांनी ह्या बैलांचे बोली लावून त्यांना त्या स्पर्धेसाठी घ्यायचं. आणि जास्तीत जास्त फायदा ह्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होईल या बैलगाडीच्या माध्यमातून, अशा पद्धतीने आम्ही येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे या 2-3 महिन्याच्या काळामध्ये प्रो बैलगाडी लीग चालू करतो आहे. आणि जास्तीत जास्त शेतकरी वर्गाला कसा फायदा होईल अशी मोठमोठी बक्षीस ठेवून अशा दृष्टीने आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने प्रयत्न करणार आहोत. मराठवाड्यामध्ये पूरग्रस्त पूर परिस्थितीमुळे तिथला शेतकरी जो आहे तो मेटाकुटीला आलेला आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र कोट्यावधीची उलाढाल शेतकरी करतात. श्रीमंत सधन शेतकरी वर्ग आणि अत्यंत गरीब शेतकरी वर्ग, असं महाराष्ट्रात 2 चित्र जे आहे ते निर्माण होत आहेत. शेतकरी आज तिकडे पूर परिस्थिती निर्माण झाली. आज आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणी, कोल्हापूर असेल, आमचे सांगली असेल, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. पण आता प्रत्येक वेळी जर विचार केला आपण तर पूर आला तरी शेतकऱ्याची जनावरं मरणार, शेतकरीच मरणार. दुष्काळ आला तरी शेतकरीच आत्महत्या करणार. कर्ज झालं की शेतकरी आत्महत्या करणार. दर मिळाला नाही की शेतकरीच आत्महत्या करणार. म्हणजे प्रत्येक वेळी शेतकरीचा हात आडेला जातो. शेतकरी कुठंतर मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आज कुस्ती असेल, बैलगाडी असेल, हे शेतकऱ्याच्या घरात बघायला मिळतं. जास्तीत जास्त शेतकरी आम्ही शेतकरी नादात जगलो पाहिजे. कुठल्या तरी नादात आपण असलो की प्रत्येक वेळेस दराची वाट बघायची किंवा दुष्काळ पडतोय का, ह्या वर्षी पूर येतोय ह्याची वाट न बघता कुठंतरी ज्या जुन्या परंपरा आहेत, जुनी संस्कृती आपल्या गोवंश संवर्धन असेल, जुन्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गाय बैल बांधलेला बघायला मिळायचा. पण आज ती परिस्थिती नाही. कुठंतरी जुनी संस्कृती आपली जपली पाहिजे. आणि शिंदे साहेबांनी जे आपण मुख्यमंत्री असताना गायीला राज्यमातेचा जो दर्जा दिला, त्या प्रेरणेतून खरोखर हे मैदान होते. आणि येणाऱ्या काळामध्ये खरोखर एक शेतकऱ्यांचे नवीन अर्थव्यवस्था ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तयार होईल. मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रातला सदन शेतकरी हा काही आर्थिक मदत करणार आहे का? शेतकरी म्हणण्यापेक्षा सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं 9 तारखेला अतिशय मोठी आर्थिक भरीव मदत सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत आम्ही. धन्यवाद.